त्या दिवशी आपण सॉन्ग ऑफ द ओपन रोड ह्या कवितेबद्दल थोडंसं सुरुवात केली होती आणि आठवतंय तुम्हाला याच्यामध्ये आपण काही प्रश्न होते ज्याचं तुम्हाला इंग्रजीमध्ये उत्तर लिहायचं होतं है ना. तर तुम्हाला मी घरून पण लिहून आणायला सांगितलं होतं. हे सगळे प्रश्न आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहिली असतील अशी मी अपेक्षा करतो. हे आपण आधी डिस्कस केलेलं होतं. ठीक आहे. तरी एकदा थोडं रिव्हिजन करूया आपण. याच्यामध्ये असं विचारलं होतं की जर तुम्हाला प्रवास करायचा झाला तर तुम्हाला कोणता मार्ग आवडेल, म्हणजे प्रवासाची कुठली माध्यमं तुम्हाला आवडतील. ज्याच्यामध्ये हवाई मार्ग होता, जलमार्ग होता, रेल्वे मार्ग होता आणि रस्ते मार्ग होता. तर ह्यातला जो तुम्हाला आवडणार होता त्याच्यावरती तुम्हाला टिक करायची होती. जसं उदाहरणार्थ तुम्हाला रेल्वे मार्ग आवडतो. जर तुम्ही रेल्वे मार्गावरती सिलेक्ट केलं किंवा तुम्ही त्याची निवड केली तर तुम्हाला रेल्वे मार्ग का आवडतो है ना, रिझन म्हणजे पसंतीची कारणं लिहायची होती, रिझन विचारलेले होते. ठीक आहे. दुसरा होता की जो तुम्ही मार्ग निवडलाय तो जर प्रवास करायचा असेल तर त्या प्रवासाची तयारी तुम्ही काय करणार, हा एक प्रश्न होता. असे एबीसीडी तुम्हाला ती प्रवासाची तयारी लिहायची आहे. तिसरा प्रश्न होता ह्या प्रवासात येणाऱ्या ज्या अडचणी असतील किंवा त्रास होणार असतील, समस्या असतील, तर हे दूर कसं कराल है ना. हे सगळं आपण त्या दिवशी पाहिलं होतं. चौथा प्रश्न, प्रवासासाठी काही नियम पाळावे लागतात आणि ते नियम समजा आपण ग्राह्य धरले की ते नियमच नाही आहेत, मग तुम्ही प्रवास कसा करायला तुम्हाला आवडेल. म्हणजे नियमाच्या बाहेर जाऊन फ्रीडम किंवा तुम्हाला पूर्णतः स्वातंत्र्य हवे असेल तर ते कसं. जसं उदाहरणार्थ कोणी म्हणेल की एकत्र जाण्यापेक्षा मी एकटाच प्रवास करायला मला आवडेल. तर अशी सगळी तयारी तुम्हाला करायची होती. याच्यानंतर आपण आता पुढे बघूया हे सगळं कशाबद्दल होतं. हे सगळं आहे प्रवास, प्रवास याबद्दल होतं आणि प्रवासाशी निगडीत ह्या कवितेचा काय अर्थ आहे. प्रवास आणि आपल्या या पोएमचं नावच आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड. म्हणजेच प्रवास हा कशाशी संबंधित आहे तर रोड, आणि हा रोड कसा आहे, ओपन आहे. तर याबद्दलचं जे काही कवीचं मत आहे किंवा कविता आहे ती आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण या कवीचा परिचय घेऊया. कवी कोण आहे. कवीचं नाव आहे वॉल्ट व्हाइटमन, हे या कवीचं नाव आहे. आता या कवीचं महत्व किंवा त्याची ओळख जर बघितली तर हे एक अमेरिकन कवी आहेत. कुठले आहेत, अमेरिकन कवी. हे एक चांगले निबंधकार आहेत. त्याच पद्धतीनं ते एक पत्रकार सुद्धा होते. आता यामध्ये त्यांचे सगळ्यात महत्वाची जे काय किंवा वैशिष्ट्य जे काय आहे ते काय होतं तर त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते एक फ्री वर्स, त्यांना फ्री वर्स याचे जनक म्हटलं जायचं. काय म्हणायचे, त्यांना फ्री वर्सचे जनक असे म्हटलं जाते. ही त्यांना मिळालेली उपाधी आहे असं म्हटलं तरी चालेल. आता याला इंग्रजीमध्ये म्हटलंय फादर ऑफ फ्री वर्स. पहा, फादर ऑफ फ्री वर्स. याच्यामध्ये या वाक्यामध्ये फादरचा अर्थ इथे जनक आहे. पहा, जनक. फादरचा अर्थ इथे काय, जनक. त्यांचे जे प्रमुख काव्यसंग्रह होते त्यापैकी लीव्स ऑफ द ग्रास हे एक होतं आणि त्यातलीच त्यांची एक प्रसिद्ध कविता होती ओ कॅप्टन माय कॅप्टन. आणि हे कधी लिहिलेली होती त्यांनी तर अब्राहम लिंकन यांच्या मृत्यूवेळी लिहिलेली होती. आता सॉन्ग ऑफ द ओपन रोड ही जी कविता आहे ही कविता त्यांनी लीव्स ऑफ द ग्रास या काव्यसंग्रहातनं घेतलेली आहे. ठीक आहे.
आता या कवितेमध्ये सॉन्ग ऑफ द ओपन रोड या कवितेमध्ये काय दिलंय, तर याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे स्वतःची जाणीव करून दिलेली आहे. याच्यामध्ये स्वतःचे मुक्त विचार मांडलेले आहेत. त्यामध्ये आयुष्याचा प्रवास याच्याबद्दल देखील बोललेला आहे आणि अनुभवातून मिळणारं जे शहाणपण आहे यावर या कवितेमध्ये सुंदर प्रमाणे भाष्य केलेलं आहे. आता हे सुंदर भाष्य आपल्याला समजायचं असेल तर आपल्याला त्यांच्या इंग्रजी ओळी समजून घेतल्या पाहिजेत. ठीक आहे. तर आता आपण एक एक ओळ समजून घेऊया, पण त्यापूर्वी या कवितेमध्ये असलेले जे अ, शब्दार्थ म्हणूया, थोडेसे कठीण शब्द असे असतील किंवा ज्याचा अर्थ या कवितेमध्ये जो लागतो ते पाहून घेऊया. काही निवडक आहेत ज्याच्यामध्ये ए फूट असा शब्द आहे. याचा अर्थ अफूट ज्याला आपण म्हणतो तो म्हणजेच चालत प्रवास करणं असा त्याचा अर्थ घेतलेला आहे. विम्पर हा शब्द आलेला आहे. याचा अर्थ हळू आवाजात रडणे किंवा कुरकुर करणे असा त्याचा अर्थ होतो. क्युरुलस हा थोडा अवघड शब्द आहे आणि याचा अर्थ इथे चिडचिड करणारा असा घेतलेला आहे. याचा अर्थ काय? चिडचिड करणारा किंवा तक्रार करणारा असा याचा अर्थ आहे. कॉन्स्टेलेशन कॉन्स्टेलेशन्स याचा अर्थ इथे भाग्य म्हणजे नशीब असा घेतलेला आहे. थोडासा अवघड शब्द आहे पण याचा अर्थ इथे या पद्धतीने घेतलेला आहे. ओपन रोड म्हणजेच मुक्त दिशा किंवा मुक्त मार्ग, नवीन संधीचा मार्ग अशा पद्धतीनं या शब्दाचा अर्थ या कवितेत घेतलेला आहे. आता आपण कवितेचा अर्थ एक एक ओळ बघून पाहूया. एक मी ओळ वाचतो आणि त्याचा अर्थ आपण समजून घेऊया. ए फूट आपण बघितलं, ए फूट म्हणजेच चालत प्रवास करणे असा आपण शब्द वाचला होता. ए फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. कवी आता बोलत आहे, कवी सांगत आहे, वर्णन करत आहे. कवी काय म्हणतोय? मी एका मोकळ्या रस्त्यावर हलकं फुलकं मन घेऊन म्हणजे फ्री हार्टेड माइंड घेऊन मी काय करत आहे, या रस्त्यावर पाऊल टाकत आहे असा त्याचा अर्थ होतो. हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. आता तो वर्णन करतोय की मी या रस्त्यावर चालताना हे जग जे आहे ते कसं आहे, तर एकदम मुक्त स्वरूपामध्ये आहे, मुक्त जग आहे, हेल्दी जग आहे, है ना, जे संपूर्ण माझ्या समोर उभं आहे. द लॉंग ब्राउन पाथ बिफोर मी लीडिंग व्हेरेवर आय चूज. आता इथे त्याचं तो वर्णन करतोय की ही जी वाट आहे किंवा रस्ता आहे हा कसा आहे, लांबच लांब आहे, है ना, तो जिथं मी ठरवेन तिथपर्यंत मी पोहोचू शकतो असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. तर हा लॉंग म्हटलेला आहे, द लॉंग ब्राउन पाथ याचा अर्थ आहे लांबच लांब वाट, जिथं मी हवं तिथपर्यंत पोहोचू शकतो, ठरवून तिथपर्यंत जाऊ शकतो. हेन्सफोर्थ, आता हेन्सफोर्थ हा शब्द डेली लाईफ मध्ये पण वापरतात बरं का. हेन्सफोर्थ या शब्दाचा अर्थ आहे यापुढे. ठीक आहे. हेन्सफोर्थ आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून, आय मायसेल्फ आय एम गुड फॉर्च्यून. तर यापुढे तो म्हणतोय की मी भाग्याची किंवा नशिबाची अपेक्षा करणार नाही, कारण माझं भाग्य, माझं नशीब मी स्वतःच आहे. हेन्सफोर्थ आय विम्पर नो मोर, म्हणजे माझं भाग्य, माझं नशीब मी स्वतःच आहे. म्हणून आपण बघितलं ना, तर इथे स्वतःवरच भाष्य आपण बघितलं इथे मगाशी, की स्वतःची जाणीव करून देणारी ही कविता आहे, है ना. म्हणून हे स्वतःची जाणीव करून देतानाची हे वाक्य आहेत की हेन्सफोर्थ आय विम्पर नो मेर. विम्परचा अर्थ काय मगाशीच आपण बघितला. विम्पर म्हणजे कुरकुरणं. आपण आपल्या आयुष्याबद्दल कुरकुर करत असतो ना, माझं आयुष्य असं आहे, माझं तसं आहे, माझ्या आयुष्यात एवढ्या अडचणी आहेत, तेवढ्या अडचणी आहेत, असं त्याला कुरकुरणं असं म्हटलंय. तर मी याच्या पुढे आता कुरकुर करणार नाही. पोस्टपोन नो मोर, म्हणजे असं दिवस ढकलणं ज्याला म्हणतो, की
आलेले दिवस काढत राहणं असं मी करणार नाही. नीड नथिंग आणि आयुष्यात मी काहीही मागणार नाही. डन विथ इंडोर कंप्लेंट्स म्हणजे इंडोर म्हणजेच घरात बसून, कंप्लेंट्स म्हणजे तक्रार. उगाचच घरात बसून मी तक्रार करणार नाही. आता इथे अमेरिकन कॉन्टेक्स्ट मध्ये म्हटलंय म्हणून इथे लायब्ररीज असं पण म्हटलंय, म्हणजे ग्रंथालयात बसून उगाचच मी टीका करणार नाही, कोणाला नावं ठेवणार नाही, हे सगळं असं त्यांनी म्हटलेलं आहे. स्ट्रॉंग अँड कॉन्टेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड. स्ट्रॉंग म्हणजे एक शक्तिशाली आणि समाधानानं मी या मोकळ्या रस्त्यावरती काय करत आहोत, प्रवास करत आहोत. हे सगळं विसरून किंवा ह्या सगळ्या तक्रारी सोडून मी आता या रस्त्यावरती बिलकुल स्ट्रॉंगपणे काय करत आहे, मुक्तपणे स्ट्रॉंगपणे ह्या रस्त्यावरती प्रवास करत आहोत, असा या ओळीचा अर्थ होतो. द अर्थ दॅट इज सफिशियंट. तो म्हणतोय की माझ्यासाठी पृथ्वीच खूप मोठी गोष्ट आहे, म्हणजे मला पुरेशी आहे. म्हणजे माझ्यासाठी फक्त एखादा टोकडा किंवा छोट्याशा खोलीमध्ये घरामध्ये राहून मी बसून राहणार नाही, तर मी माझ्यासाठी अख्खी पृथ्वी पडलेली आहे, जिथं मला हवं तिथे मी जाऊ शकतो, प्रवास करू शकतो, असा या ओळीचा अर्थ आहे. आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टेलेशन एनी नियरर. म्हणजे मला कुठल्याही भाग्याची गरज नाही, माझ्या नशिबावरती मला अवलंबून राहण्याची गरज नाही, असं या वाक्याचा अर्थ इथे म्हटला जातोय. आय नो दे आर व्हेरी वेल व्हेअर दे आर. तर तो असं म्हणतोय की ती नक्षत्र किंवा ती जे भाग्य आहे, जी जिथं असतील तिथे असतील. मला माहिती आहे ती जिथं आहेत तिथेच ती योग्य आहेत माझ्यासाठी, मला त्याची अपेक्षा नाहीये. आय नो दे सफिस फॉर दोज हू बिलॉंग्स टू देम. आणि नशीब किंवा भाग्य ही कोणासाठी गरजेची आहे, ज्यांचे त्यांच्याशीच नातं आहे, त्यांना ती पुरेशी आहेत, असं तो म्हणतो. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन. तरी सुद्धा माझ्या मनात काय आहेत, माझे पुराण्या किंवा जुन्या अशा गोड आठवणी आहेत, ज्यांचा भार घेऊन मी चालत आहे. आय कॅरी देम men and women, I carry them with me wherever I go. तर ही सगळी ही जे वरती त्यांनी वर्णन केलंय ना, की माझ्याकडे ओल्ड डिलिशियस बर्डन्स आहेत, ती कुठली कुठली आहेत, तर त्यांना मी कॅरी करतोय. कोण? माझ्या आयुष्यात भेटलेली माणसं, म्हणजे महिला आणि पुरुष. त्याच्यानंतर त्यांच्या आठवणीसोबतच म्हणजे त्या आठवणीसोबतच मी त्यांना माझ्या बरोबर घेऊन जात आहे. आय स्वेअर म्हणजे आपण म्हणतो ना, म्हणजे आपण शपथ घेतो तसं, म्हणजे मी शपथ घेऊन सांगतो की इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रिड ऑफ देम. आणि त्यांना मी विसरणं हे अशक्य आहे. आय एम फिल्ड विथ देम अँड आय विल फिल देम इन रिटर्न. आणि या सगळ्यात चांगल्या म्हणजे लोकांच्या आठवणींनी मी भरून गेलेलो आहे, आणि मी देखील त्यांना तसंच प्रेमाने भरून देईन, असं वॉल्ट व्हाइटमन हे त्यांच्या या सुंदर कवितेमध्ये सांगतात. ठीक आहे, ओके. तर अपेक्षा आहे की तुम्हाला ही कविता कळलेली असेल. त्याचं मराठीत मी थोडंसं भाषांतर करून तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला. आता ही कविता तुम्ही तुमच्या पुस्तकात दिलेली आहे ती वाचा, आणि वाचता वाचता तुम्हाला याचा संदर्भ थोडासा लागून जाईल. ठीक आहे, तर याच्या नंतर आपण याच्यावर आधारित असलेली प्रश्न पाहणार आहोत. ठीक आहे, येस, ओके, बाय बाय.